हॅलो. तर लास्ट पार्टमध्ये आपण इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी हा टॉपिक पाहिला आहे. त्याच्यामध्ये आपण बेसिक डेफिनेशन्स पाहिले आहेत. या पार्टमध्ये आपण थेरपेटिक इंडेक्स हा टॉपिक पाहणार आहोत. थेरपेटिक मीन्स थेरपी आणि इंडेक्स मीन्स इट्स ॲडव्हान्टेज ऑर डिसॲडव्हान्टेज रेशो. जी पण थेरपी आहे त्याचे ॲडव्हान्टेज ऑर डिसॲडव्हान्टेज त्याचा रेशो म्हणजे इंडेक्स. फॉर एक्झाम्पल, आजारी पडल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्याला ड्रग प्रिस्क्राईब करून देतात, ड्रग देतात. ते ड्रग म्हणजेच थेरपी. आणि त्याचा ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज, त्याचा फायदा आणि तोटा, त्याचा जो रेशो आहे, त्याचं जे गुणोत्तर आहे म्हणजे थेरपेटिक इंडेक्स. थेरपेटिक इंडेक्स म्हणजे थेरपेटिक इंडेक्स इज अ रेशो बिटवीन LD50 अँड ED50. It is a ratio between median lethal dose and median effective dose. Median for 50. Median for this 50. LD means lethal dose. Lethal means harmful. Dose means the minimum quantity of drug required to produce desired effect. कमीत कमी ड्रगची क्वांटिटी जी आपल्याला जो इफेक्ट पाहिजे ती तो इफेक्ट देते, त्याला आपण डोस असं म्हणतो. इफेक्टिव्ह मीन्स युजफुल डोस. तर आपण फर्स्टली LD50 म्हणजे काय पाहणार आहोत. तर पहा, मार्केटमध्ये कोणताही ड्रग याच्या अगोदर त्याच्यावरती भरपूर सगळे रिसर्च केले जातात, त्याच्यावरती भरपूर सगळे ट्रायल्स केल्या जातात, त्याच्यावरती क्लिनिकल ट्रायल्स केले जातात. क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे जे पण ड्रग बनवायचा आहे त्या ड्रगचा आधी स्मॉल स्केल मीन्स माईस, रॅबिट्स, गॉनिया पिग अशा स्मॉल स्केल ॲनिमलवरती त्याचा स्टडी केला जातो. त्या ड्रगचा इफेक्ट त्या ॲनिमलवरती चेक केला जातो आणि नंतर त्याचा इफेक्ट भेटल्यानंतर ते ड्रग मार्केटमध्ये लॉन्च होतं किंवा मार्केटमध्ये येतात. मेडियन लिथल डोस म्हणजे काय? मेडियन लिथल डोसमध्ये काय करतात तर 100 ॲनिमल सिलेक्ट करतात. 100 ॲनिमल सिलेक्ट केले जातात. त्या 100 ॲनिमलला फर्स्टली 2 mg, फॉर एक्झाम्पल 2 mg डोस सगळ्या ॲनिमलला दिला. 2 mg डोस 100 ॲनिमलला दिल्यानंतर त्याच्यामधले 5 ॲनिमल हे काय झाले, किल झाले, मरले. त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही डोस थोडा वाढवला, डोस 20 mg केला. 20 mg केल्यानंतर त्याच्यामधले 40 ॲनिमल किल झाले, मेले. नंतर तुम्ही थोडा डोस वाढवला, 50 mg केला. 50 mg डोस केल्यानंतर त्या 100 ॲनिमलमधले 50 ॲनिमल किल झाले. तर त्याला काय म्हणतात, मेडियन लिथल डोस असं म्हणतात. बघा, दिस इज द डोस विच वुड किल 1/2 ऑफ लिमिटेड पॉप्युलेशन ऑफ द सेम स्पेसिस अँड स्ट्रेन. जे 100 ॲनिमल घेतले त्याच्यामधले 50 ॲनिमल काय झाले, किल झाले. किती mg डोसला? 50 mg डोसला 1/2 ऑफ ॲनिमल्स आर किल, 1/2 ऑफ स्पेसिस आर किल. दॅट्स कॉल्ड ॲज मेडियन लिथल डोस. देन मेडियन इफेक्टिव्ह डोस. मेडियन इफेक्टिव्ह डोस मीन्स सेम. 100 ॲनिमल्स सिलेक्ट केले. 100 ॲनिमलमधल्या फर्स्टली तुम्ही काय केला, 2 mgचा डोस दिला. 2 mgचा डोस दिल्यानंतर त्या 100 ॲनिमलमधले 10 ॲनिमल नीट झाले, बरे झाले. नंतर तुम्ही थोडा डोस वाढवला, 30 mg केला. 30 mg केल्यानंतर त्या 100 ॲनिमलमधले 40 जे आहेत ते बरे झाले. नंतर तुम्ही डोस 50 mg केला. 50 mg केल्यानंतर त्या 100मधले 50 ॲनिमल आहेत ते बरे झाले. म्हणजे डिझायर इफेक्ट 50% ऑफ ॲनिमल प्रोड्युसेस द डिझायर इफेक्ट. 50% ॲनिमलमध्ये डिझायर म्हणजे तुम्हाला जो पाहिजे तो इफेक्ट दिसला, त्यालाच म्हणतात मेडियन इफेक्टिव्ह डोस. बघा, दिस इज द डोस विच प्रोड्युसेस डिझायर रिस्पॉन्स इन 50% ऑफ टेस्ट पॉप्युलेशन. 50% ॲनिमलमध्ये तुम्हाला जो इफेक्ट पाहिजे तो इफेक्ट भेटला, त्याला मेडियन इफेक्टिव्ह डोस असं म्हणतात. नेक्स्ट, द इम्पॉर्टंट ऑफ थेरपेटिक इंडेक्स. थेरपेटिक इंडेक्सचं इम्पॉर्टंट काय, कशासाठी यूज होतो? थेरपेटिक इंडेक्स इज यूज्ड फॉर 3 पर्पजेस. फर्स्ट इज फॉर द डिटर्मिनेशन ऑफ डोस.
डोस कॅल्क्युलेट करण्यासाठी. सेकंड, इट इज युज्ड फॉर टू डिटरमाइन दी मार्जिन ऑफ सेफ्टी ऑफ ड्रग. एखादा ड्रग किती प्रमाणात सेफ आहे ते डिटरमाइन करण्यासाठी थेरपॅटिक इंडेक्सचा यूज होतो. अँड थर्ड यूज इज टू डिटरमाइन दी पोटेन्सी ऑफ ड्रग. एखादा ड्रग किती प्रमाणात पोटंट आहे. पोटंट मीन्स द मिनिमम क्वांटिटी ऑफ ड्रग प्रोड्युसेस दी डिझायर इफेक्ट. कमीत कमी क्वांटिटी पण भरपूर सगळा इफेक्ट देते, त्याला पोटंट असं म्हणतात. दीज आर दी 3 इम्पॉर्टंट्स ऑफ थेरपॅटिक इंडेक्स. फर्स्ट फॉर calculating dose, second for determination of margin of safety of drug, and third for determination of potency of drug. If जर एखाद्या ड्रगची थेरपॅटिक इंटेक जास्त असेल तर तो ड्रग जास्त सेफ असतो. जर एखाद्या ड्रगची थेरपॅटिक इंडेक्स जास्त असेल तर तो ड्रग जास्त सेफ असतो. लार्जर द थेरपॅटिक इंडेक्स सेफर द ड्रग. लार्जर द थेरपॅटिक इंडेक्स सेफर दी ड्रग. जर जास्त थेरपॅटिक इंडेक्स आहे तर तो ड्रग आपल्यासाठी जास्त सेफ आहे. फॉर एक्झाम्पल, पेनिसिलिन हॅज हाय थेरपॅटिक इंडेक्स while digitalis हॅज मच लेस. पेनिसिलिनची थेरपॅटिक इंडेक्स काय आहे? खूप जास्त आहे. तर पेनिसिलिन हा सेफ ड्रग आहे आपल्यासाठी ॲज कम्पेअर टू डिजिटालिस. कारण डिजिटालिसची थेरपॅटिक इंडेक्स काय आहे? कमी आहे. नेक्स्ट, द ड्रग्स विथ लो थेरपॅटिक इंडेक्स. मग असे कोणकोणते ड्रग आहेत की ज्याची थेरपॅटिक इंडेक्स काय आहे? कमी आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट डिजिटालिस. जो ड्रग आहे त्याची थेरपॅटिक इंडेक्स काय आहे? कमी. देन सेकंड, जेंटामिसिन. जेंटामिसिन इज अँटीबायोटिक अँड डिजिटालिस इज अ कार्डियोटोनिक ड्रग. लिथियम and quinine. Quinine is anti-malarial drug. These 4 drugs have low therapeutic index. Means these drugs are not safe for us. Next, therapeutic index. याच्यामध्ये एक ग्राफ दिलेला आहे. ग्राफवरती एक वाय ॲक्सिसवरती इफेक्ट दिलेला आहे, खाली एक्स ॲक्सिसवरती ड्रग कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. आणि बघा इथे एक एस सेप मीन्स सिग्नॉइड सेप ग्राफ दिलेले आहेत. जर तुम्ही पाहिजे 100 ॲनिमल वाय ॲक्सिसवरती इफेक्ट दिलेला आहे. तुम्ही ज्याच्यामध्ये 100 ॲनिमल सिलेक्ट केले त्याच्यातल्या 50 ॲनिमलला काय झालं, तुम्हाला लिथल डोसमध्ये 50 ॲनिमल किल झाले आणि इफेक्टिव्हमध्ये 50 ॲनिमल काय झाले, डिझायर इफेक्ट प्रोड्यूस झाला आहे, म्हणजे बरे झाले. मग त्याच्या वाईज हा ग्राफ दिलेला आहे. आता 50 आणि 50 आणि 100 त्याच्यामध्ये जो इफेक्ट असतो 50 आणि 100 तो बेनिफिशियल इफेक्ट असतो. म्हणजे एखाद्या ड्रगचा जर इफेक्ट पाहायचा असेल तो हा 50 आणि 100 याच्यामध्ये पाहिला जातो. आणि टॉक्झिक इफेक्ट जर डोस या 100च्या पुढे गेला तर त्याला काय म्हणतात, टॉक्झिक डोस असं म्हणतात. आता थेरपॅटिक इंडेक्स कसं कॅल्क्युलेट करतात? थेरपॅटिक इंडेक्स इज इक्वल टू टॉक्झिक इफेक्टिव्ह डोस 50 डिवायडेड बाय बेनिफिशियल इफेक्टिव्ह डोस 50. बाय इथे थेरपॅटिक इंडेक्स इज इक्वल टू टॉक्झिक इफेक्टिव्ह डोस दिलेला आहे 1 अँड बेनिफिशियल इफेक्टिव्ह डोस दिलेला आहे 0.1. जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते 10 येतं. ओके, मीन्स जर एखाद्या ड्रगची थेरपॅटिक इंडेक्स जास्त असेल तर तो ड्रग काय असतो, आपल्यासाठी जास्त सेफ असतो. आणि जर एखाद्या ड्रगची थेरपॅटिक इंडेक्स कमी असेल तर तो ड्रग काय असतो, आपल्यासाठी सेफ नसतो. नेक्स्ट पॉईंट, सोर्सेस ऑफ ड्रग. सोर्सेस मीन्स सोर्स, कुठून भेटतात आपल्याला ड्रग. तर त्याचे सोर्सेसमध्ये पहा, देअर आर 6 सोर्सेस. फर्स्ट इज द प्लांट सोर्स, सेकंड इज द ॲनिमल सोर्स, थर्ड मिनरल ऑर अर्थ सोर्स, फोर्थ microbiological source, fifth semi-synthetic or synthetic source, and sixth recombinant DNA technology. आता आपण 1 by 1 डिटेलमध्ये पाहूया. फर्स्ट प्लांट सोर्स, म्हणजे आपल्याला ड्रग कोणत्या सोर्सपासून भेटतात, तर पहिला प्लांट, झाडांपासून भेटतात. तर झाडांमध्ये फर्स्ट एक्झाम्पल सिन्कोना बार्क. सिन्कोनामध्ये
केमिकल कन्स्टिट्यूएंट असतं दॅट्स क्विनिडिन. क्विनिडिन इट इज युज्ड इन मलेरिया. It is anti-malarial drug and it is also used as anti-arrhythmic drug. Anti-arrhythmic and anti-malarial drug. Second, purple foxglove means digitalis. Digitalis is cardotonic drug. And third, opium. It also called as poppy plant. तर त्याच्यामध्ये मॉर्फिन, कोडेन आणि पॅरेगॉरिक 3 कंटेंट असतात. And this opium is used in treatment of diarrhea. It is also used as analgesic, antitussive. Diarrheal means it is used in the treatment of diarrhea. Diarrhea मध्ये यूज केला जातो त्याच्या ट्रीटमेंटमध्ये. Analgesic means to relieve the pain. The drug which relieve the pain बरं करतात त्यांना analgesic म्हणतात. Antitussive means to reduce the bronchial mucus. टू एक्सपेल दी ब्रोंकाल म्युकस. जे ब्रोंकाल म्युकस आहे ते काय करतात, रिमूव्ह करतात बॉडीतून, त्यांना अँटीटॉसिव असं म्हणतात. दीज आर दी 3 एक्झाम्पल. फर्स्ट सिन्कोनाबार, सेकंड डिजिटालिस अँड थर्ड ओपियम. सेकंड सोर्स ॲनिमल सोर्स. इन ॲनिमल सोर्स फर्स्ट इज द हेपॅरिन. अँड हेपॅरिन इज मीट अस फ्रॉम लीच. लीच मीन्स जळू. सगळ्यांना माहीत असेल जळू काय असतात. नेक्स्ट इन्सुलिन. इन्सुलिन इज ऑप्टेन फ्रॉम पॉर्क पॅनक्रियाज. जी पॅनक्रियाची पॉर्क असते त्याच्यापासून भेटतं, आतडेपासून भेटतं. थायरॉक्झिन. थायरॉक्झिन इज ऑप्टेन फ्रॉम थायरॉइड. जे थायरॉइड असतं त्याच्यापासून थायरॉक्झिन भेटतं. विटॅमिन B12. विटॅमिन B12 इज ऑल्सो कॉल्ड ॲज सायनोकोबालामाइन. Vitamin B12 means cyanocobalamin. It is obtained from liver extract. Also cod liver oil, it also obtained from liver extract. Antitoxic sera is also obtained from liver extract. These are the examples of animal sources. First is the heparin from leech. Second, insulin from pork pancreas. Third, thyroxine from thyroids. Vitamin B12 from liver extract. Cod liver oil from liver extract and antitoxic sera from liver extract. Next source is the mineral source. Mineral means from minerals. For example, ferrous sulfate. Ferrous sulfate is used in the treatment of anemia. Anemia means the deficiency of RBC or the deficiency of oxygen carrying capacity of cells. Magnesium sulfate. Magnesium sulfate is a purgative. It is used as purgative. Sodium bicarbonate is antacid. Antacid means the drugs which neutralize the excessive acidity. Aluminium hydroxide, it is also used as antacids. These are the 4 examples of mineral sources. Next, microbiological sources. In microbiological source means from microorganisms such as bacteria, fungi, molds. These microorganisms are life-saving in many conditions. These obtained from microorganisms and used to kill microorganism. म्हणजेच याच्यामध्ये अँटीबायोटिक्स यूज करतात. मग अँटीबायोटिक कशापासून बनवतात, मायक्रोऑर्गॅनिझमपासून बनवतात. आणि इट इज यूज्ड फॉर इन द इन्फेक्शन ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. म्हणजे मायक्रोऑर्गॅनिझमचं इन्फेक्शन झाल्यानंतर तुम्ही अँटीबायोटिक यूज करतात. आणि अँटीबायोटिक कशापासून बनवतात, तर मायक्रोऑर्गॅनिझमपासूनच बनवतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे पेनिसिलिन. पेनिसिलिन इज ऑप्टेन फ्रॉम मायक्रोऑर्गॅनिझम दॅट्स नेम पेनिसिलियम नोटाटम. पेनिसिलियम नोटाटम नावाचा मायक्रोऑर्गॅनिझम आहे, त्याच्यापासून आपण पेनिसिलिन आयसोलेट करतो. त्याच्यानंतर क्लोरोफेनिकॉल इज ऑप्टेन फ्रॉम स्ट्रेप्टोमायसिस फेनेजोलिसी. स्ट्रेप्टोमायसिस फेनेजोलिसी. नेक्स्ट ग्लिसोफुल्विन, इट इज अँटीफंगल ड्रग. ग्लिसोफुल्विन is obtained from Penicillium grisofolium. Next, streptomycin. Streptomycin is obtained from Streptomyces griseus. And last, neomycin. Neomycin is obtained from Streptomyces fradii.
Next source, synthetic and semi-synthetic source. Synthetic means when the nucleus of drug from natural source as well as its chemical structure is altered. We call it synthetic source. सिंथेटिक सोर्स मीन्स जो ड्रग असतो तो नॅचरल सोर्सपासूनच असतो, प्लांट किंवा ॲनिमलपासूनच असतो, पण त्याचबरोबर त्याचं केमिकल स्ट्रक्चर असतं ते काय होतं, अल्टर होतं. नॅचरल किंवा ॲनिमल सोर्सपासूनच असेल पण त्याचं केमिकल जे नेचर असतं, केमिकल स्ट्रक्चर असतं ते काय होतं, अल्टर होतं, चेंज होतं. देन इट इज कॉल्ड ॲज दी सिंथेटिक सोर्स. द एक्झाम्पल ऑफ सिंथेटिक सोर्सेस इज द इमेटिन बिस्मथ आयोडाइड. Imetin bismuth iodide. Next, semi-synthetic source. Same, when the nucleus of drug obtained from natural source is retained but the chemical structure is altered, we call it semi-synthetic. It is also obtained from natural sources and its chemical structure is also altered but it is retained. And its example is the apomorphine, diacetylmorphine, ethinyl estradiol, homoatropine, ampicillin and methyl testosterone. Next point, most of the drugs used nowadays such as anti-anxiety drugs and anticonvulsant are semi-synthetic forms. म्हणजे सध्या तर याच्या जे सिंथेटिक आणि सेमी सिंथेटिक ड्रग्ज आहेत त्याच्यामध्ये अँटी एन्झायटी आणि अँटीकन्व्हल्सन ड्रग हे मोस्ट ऑफ सिंथेटिक आणि सेमी सिंथेटिक सोर्सपासून ऑब्टेन करतात किंवा यूज करतात. नेक्स्ट सोर्स, जेनेटिकली इंजिनियर्ड. जेनेटिकली इंजिनियर्ड मीन्स बाय यूजिंग द जीन or DNA alteration techniques. For example, hepatitis B and insulin. Thank you.